नमस्कार मैत्रिणींनो, कालच श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि आज श्रावणातील पहिला शुक्रवार, ज्योतीचा शुक्रवार. त्यानिमित्त आपण पाहणार आहोत ज्योतीच्या शुक्रवाराची पूजा कशी करायची. तर सर्वप्रथम ज्योतीचा आपल्याकडे असलेला फोटो एका छान चौरंगावर किंवा आसनावर मांडायचा. त्यासोबतच पूजेचं साहित्य हळद, कुंकू, अक्षत, गुलाल, नैवेद्यासाठी गुळफुटाणे, दूध, साखर, फुलं, त्यानंतर वस्त्रमाळा, नंतर आघाडा केण्याची माळ आणि पूजेसाठी दूध, साखर आणि वस्त्र सतपुतळा, फुलवातीचं निरांजन आणि कापूर, हे सगळं साहित्य घेऊन झाल्यानंतर आपण पूजेला सुरुवात करूया. त्यासाठी दूध आणि पाणी शिंपडून सर्वप्रथम फोटोची किंवा आपल्याकडे असलेल्या प्रतिमेची आपण पूजन करायचे. सर्वप्रथम आपण पाणी शिंपडूया, दूध शिंपडूया आणि पूजा करून घेऊया. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमः या संस्थिता आपल्या लेकरा बाळांचं आयुष्य, त्यांना उदंड आयुष्य लाभो, सुख समृद्धी लाभो, याकरता प्रत्येक सवाष्ण हे व्रत करत असते. त्यानंतर फोटोला हळद, कुंकू, अक्षत, गुलाल व्हायची आहे. त्यानंतर आघाडा आणि केना याची माळ प्रतिमेला घालायची आहे. माळ घालून झाल्यानंतर वस्त्रमाळ घालायची आहे कापसाची आणि फुलं वाहायची आहेत. मैत्रिणींनो, एक अशी मान्यता आहे की सवाष्णीने ही पूजा केल्यानंतर तिच्या लेकरा बाळांना उदंड आयुष्य लाभतं. त्यानंतर वस्त्र सतपुतळ्या कापसाच्या बनवलेल्या आपण वाहायच्या आहेत. हे वाहून झाल्यानंतर आपण गुळ, फुटाणे आणि दूध, साखरेचा नैवेद्य दाखवायचा. चौकोनी मंडळ करायचे नैवेद्याखाली आणि नैवेद्य दाखवायचे. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपण आरती करूयात. आरती आणि कापूर आरती झाल्यानंतर चिमूटभर तांदूळ घ्यायचे हातात आणि ज्योती मातेला व्हायचे. तिला म्हणायचं, ज्योती माते, जिथे कुठे माझे बाळ असतील त्यांना सुखाचं ठेव, आणि अशा प्रकारे पूजा संपन्न करायची.